या ठिकाणी जयंतभाईंनी एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर, जसं शशिकांत शिंदे म्हणाले की सातत्यानं ज्या जमिनी MIDCने घेतल्या आहेत, मग सेज असेल इतर उद्योगधंद्यांसाठी, या संदर्भात तर अनेक लढे उभारलेत, आंदोलन केलेत आणि पेणसारख्या ठिकाणी उद्योग मंत्र्यांनी जाहीर करूनही पुढे कार्यवाही झाली नाही, तत्कालीन अशा प्रकारची खंत ना आपल्याला कोण नाही बोलत व्यक्त केली. सभापतीमध्ये एक 2-4 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सन्माननीय उद्योग मंत्र्यांकडे या ठिकाणी करणार आहे. सचिन भाऊ आहिर यांनी अत्यंत चांगल्या प्रॅक्टिकल सूचना या ठिकाणी जागा घेत असताना उद्योगधंदे उभारण्यासंदर्भात दिरंगाई होते किंवा होत नाहीत, किंवा आले तर काय केलं पाहिजे, पूर्वनियोजन या संदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मंत्री महोदय, एखादा उद्योग येत असताना आपण शेतकऱ्यांची जागा ॲक्वायर करतो, एक पर्टिक्युलर वेळेत उद्योग पूर्ण झाला नाही तर आपण जागाही परत त्या ठिकाणी करतोय. परंतु उद्योग जर येणार असेल, येणाऱ्या 5 वर्षामध्ये उभारणीसाठी 5-7 वर्ष जी काही लागत असतील सभापती होते, तर त्यापूर्वी तो कोणत्या प्रकारचा उद्योग आहे, त्या उद्योगधंद्याला अनुषंगिक कुठल्या प्रकारचे कर्मचारी लागतील, टेक्निकल स्टाफ लागेल, त्या संदर्भातलं ट्रेनिंग देण्याची व्यवस्था. ITI वगैरे आहेत, परंतु पूर्णतः त्या उद्योगाशी संबंधित ट्रेनिंग असतंच असं काही नाहीये. तर तशा प्रकारचे एक मेकॅनिझम आपण राज्यामध्ये करावं. कोकणामध्ये कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीची आवश्यकता आहे, पश्चिम महाराष्ट्रात कुठली आहे, विदर्भ मराठवाड्यात कुठली आहे, आणि त्या पद्धतीची पूर्वनियोजित करून ट्रेनिंग सेंटर्स, मग कौशल्य विकासचा आधार घ्या, विश्वकर्मा योजना आहे, त्या अनुषंगाने काही शासकीय कनेक्टिव्हिटी करता येते का पहा. आणि अशा प्रकारची ही केंद्र जर त्या MIDC मध्ये, आपल्याकडे MIDC आहेत, तालुका ठिकाणी आहेत, जिल्हा ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर MIDC आम्ही मागणी करून आणतो, परंतु ज्या वेळेला स्थानिकांना रोजगार द्यायचा विषय येतो त्यावेळेला तिकडून बाहेरच्या राज्यातनं आपल्याला त्या ठिकाणी कर्मचारी आणावा लागतो. आणि मग ज्या उद्देशानं तिकडे आम्ही MIDC आणण्यासाठी प्रयत्न करतो, तो उद्देश दुर्दैवानं मंत्री महोदय सफल होत नाही. आणि आम्हाला आशा आपल्याकडून, कारण मला अनुभव, एखादा विषय आपल्याला सांगितल्यानंतर त्याची डेप्थ आपण समजून घेता आणि त्या विषयामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतल्याचं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कारण 12 बलुतेदारांसाठी कौशल्य विकास केंद्रासारखं गावातल्या त्या 12 बलुतेदारांना ट्रेनिंग द्यावं, त्यांना रोजगार द्यावा, त्यांना मार्केटिंगची व्यवस्था करावी, अशा प्रकारची कल्पना आपल्याकडे मी मांडली. आणि आपण कोकणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची 1-2 ठिकाणं आयडेंटिफाय करून महाड, रत्नागिरी तशा प्रकारचं करण्याचं सुद्धा आपण प्रस्तावित केलेलं आहोत, त्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा फार महत्त्वाचा मंत्री महोदय विषय आहे की जी इंडस्ट्री येणार, ज्या भाऊंनी सांगितलं, अत्यंत मार्गदर्शक सूचना आहेत. भाऊंनी उद्योग खात्यात काम केलेले मंत्री म्हणून अनुभव आहे आणि अत्यंत प्रॅक्टिकल भूमिका मांडली. ती जर मांडली तर इंडस्ट्रीचा उपयोग होईल. त्याशिवाय इंडस्ट्री एखादी येणार असेल तर त्या अनुषंगिक त्या पूरक जे काही व्यवसाय छोटे मोठे, ते व्यवसाय उद्योग करणारी जे काही बलुतेदार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, त्यांना अर्थसहाय्य कसं करावं, त्यांना ते छोटे उद्योगधंद्यांसाठी शासनाने काय काय द्यावं, अशा प्रकारचं नीट केलं तर साहेब आपलं एक खातं लाखो लोकांना रोजगार देऊ शकतं, स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजगार देऊ शकतं. फक्त अस्ताव्यस्त जे आहे, धोरण वेगळं आहे, होतंय वेगळं, माणसं उपलब्ध नाहीत, तर एक नीट आपण त्याला एका चौकटीत बसवलं तर मला वाटतं त्याचा उपयोग चांगला होईल. आणि तशा प्रकारचं आपण नियोजन करावं, आपण केलेलं असणार. आणखी काही सूचना हव्या असतील, सचिन भाऊ आम्हाला त्या ठिकाणी किंवा या विषयात रस असणाऱ्यांना बोलवा, एक बैठक करा आणि एक व्यापक धोरण त्या ठिकाणी आणावं, अशा प्रकारची एक विनंती या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो.
अशी आपल्याला विनंती करतो मंत्री आणि महोदय, आपण त्या दृष्टीने मंत्री कार्यवाही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सभापती